आता काय म्हणतात बोलतो, सर्वप्रथम तुम्हाला भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भीम जयंती निमित्त रॅलीचे आयोजन केले होतं, तर आम्ही जात होतो रॅलीमध्ये. आता आम्ही पोहोचलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ. तर तिथं चालू होती बुद्धवंदना. बुद्धवंदना झाल्यानंतर सर्व लोक रॅलीसाठी गोळा होत होते. काही वेळानंतर लोक गोळा झाल्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली. डीजे लावण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनर सुद्धा गाडीला लावण्यात आला. बॅनर लावून झाल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता. हा मी आणि माझे मित्र आहे. त्यानंतर रॅली ही चौकात आली आणि चौकातून गावामध्ये जाण्यास निघाली. मग रॅली ही बौद्ध विहाराजवळ आली. यावर्षी रॅली ही बौद्ध विहारातून न निघता बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून निघाली, कारण यावर्षी बौद्ध विहाराचे काम चालू असल्यामुळे रॅली ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून टाळण्यात आली. भीमाजी पोरं जयंतीच्या रॅलीमध्ये डीजे मध्ये बाबासाहेबांच्या गाण्यावर डान्स नाही करतील असं होऊ शकत नाही. भीमाजी पोरं नाही कमजोर. तुमचे भाऊ कुठं मागे राहते, डीजेला डान्स नाही करा असं होत नाही शकत. कोण राडाकडे तुमचा भाऊ. तुम्ही बघू शकता की रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे. रॅली आता गावात आलेली आहे. आमच्या गावामध्ये पूर्ण गावभर रॅली फिरते. तुम्ही बघू शकता की रॅलीमध्ये गुण्या गोविंदाने लोक सहभागी झालेले आहेत. लहान मोठे सगळे गुण्या गोविंदाने डान्स करत आहेत. तुम्ही बघू शकता. आता रॅली ही पुन्हा चौकामध्ये आली आहे आणि चौकामध्ये संपूर्ण लोकांसाठी नाश्त्याचे आयोजन केलेलं होतं आणि सगळे लोक नाश्ता करत आहेत, कारण ऊन खूप असल्यामुळे नाश्ता आणि सकाळपासून सगळेजण रॅलीत असल्यामुळे नाश्त्याची गरज असतेच. आणि नाश्त्याबरोबर रुपीचे पण वाटप चालू होतं तिकडे समोरच्या दुकानामध्ये. आता सगळं नाश्ता करून झाल्यानंतर रॅली ही पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाण्यास निघाली. आता रॅली शेवटच्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या एकदम जवळच आलेली आहे. आणि ह्या डीजे वाला भाऊ तर पूर्ण पुराच्या हाऊसच पूर्ण करून दिली भाऊ. मस्त डीजे वाजवला. आता रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेली आहे. तुम्ही बघू शकता. जिथून चालू झाली रॅली आता तिथेच
समाप्त सुद्धा होईल. शेवटच्या टप्प्यावर रॅली आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुद्धा मट्ट्याचं आयोजन केलेलं होतं, कारण गरमी खूप असल्यामुळे मट्ट्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. फुकटाचे भेटल्यावर मी आणि माझा दोस्त तर आम्ही काही सोडतच नाही भाऊ, हो टरार पिऊन टाकतो. रॅली संपल्यानंतर संपूर्ण गावातील मंडळी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा झाली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन आणि माल्यार्पण झालं. पूजन आणि माल्यार्पण झाल्यानंतर त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. बुद्धवंदना झाल्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं. माझ्या भीमाची जयंती जगत भारी. सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.